UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज धाराशिव आणि बीड जिल्हा बंदची हाक। बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन। जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात। शंभूराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंवर रात्री सलाईनद्वारे उपचार। शंभूराज देसाईंची जरांगेंसोबत रात्री फोनवरून चर्चा। संवादाची माहिती सोमवारी देणार। फडणवीसांचं ऐकून गेम करताय का? तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर जरांगेंकडून शंका व्यक्त। मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करणार, शंभूराज देसाईंचं आवाहन। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर निशाणा। 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना संरक्षण देणारे मुख्यमंत्री, ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटते, हाकेंचं टीकास्त्र। हाके बेताल वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करतायत। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, त्याचा हाकेंनी अभ्यास करावा, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। पुण्यातील 3 भाजप नेत्यांना जिल्हा नियोजन समितीतून निधी। हर्षवर्धन पाटील, आशा बुचके, बाळा भेगडेंना 1 कोटींचा निधी। काँग्रेसचे 2 आणि पवार गटाच्या एका आमदाराला निधी वाटपातून वगळलं। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित। 22 सप्टेंबरला सिनेटच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक रद्द। भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्याचा आक्षेप। मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी दिल्याचा आरोप। अभाविपचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार। पदवीधर मतदारसंघ नोंदणी अत्यल्प झाल्यानं सिनेट निवडणूक रद्द। राज्य सरकारचं स्पष्टीकरण। सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांची एक सदस्यीय समिती स्थापन। मिंदेंची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली। मतदानाच्या 1 दिवस आधी सिनेटची निवडणूक रद्द। आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात। पुण्याच्या समाधान चौक परिसरात रस्त्याला पडलं भलं मोठं भगदाड। महानगरपालिकेच्या टँकरसह 2 दुचाकी खड्ड्यात। 4 तासानंतर क्रेनच्या सहाय्यानं गाड्या बाहेर। गोपीचंद पडळकरांची सरकारविरोधात आंदोलनाची हाक। 23 तारखेला धनगर समाजाचा राज्यभर रास्ता रोको। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। मवियाची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा। तर 120 ते 130 जागांवर मवियात सहमती। सूत्रांची माहिती, विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपावर चर्चा। बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंकडून गुन्ह्याची कबुली। डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष। मध्यरेल्वेवर आज रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक। ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तोळे उभारण्यात येणार। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा आज लिलाव। सायंकाळी 6 वाजता भाविकांना वस्तू खरेदी करता येणार। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दानपेटीतील पैशावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती। 2 गटात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर। पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत केमिकल आणि फार्मा कंपनीत स्फोट झाल्याची माहिती। 3 कामगार जखमी, तुंगा रुग्णालयात उपचार सुरू। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूरच्या करमाळा तालुक्यात जोरदार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।